नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। कृपावंत किती दीन बहु आवडती, त्यांचा भारवाहे माता करी योगक्षेम चिंता सेवेला घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे, ज्या भगवान परमात्म्याच्या भेटीसाठी आपण आलेलो आहोत। त्या भगवान परमात्म्याचा कृपाळू स्वभाव व्यक्त करणारा अभंग आहे। विठ्ठल तुकोबाराय देवाच्या स्वभावाचं वैशिष्ट्य सांगतात। कृपावंत किती भगवान परमात्मा कृपावंत आहे। सगळ्याच्या ठिकाणी कृपा नसते, तशी तर प्राथमिक कृपा मायबापांच्या ठिकाणी असते, पण ती मर्यादित असते। वेदाच्या ठिकाणी कृपा आहे, तशी साधू संतांच्या ठिकाणी कृपा आहे आणि देवाच्या ठिकाणी कृपा आहे। असे काही कृपेचे माध्यम आहेत। भगवान परमात्मा कृपाळू आहे। आपण आळंदीपासून ज्ञानोबारांच्या संगतीत म्हणा किंवा तुकोबारांच्या संगतीत म्हणा, ज्या त्या संतांच्या संगतीमध्ये आपण पंढरपूरला आलेलो आहोत। आपण वर्षभर ज्या वाऱ्या करतो, ही जी वारी करतो, त्याच्यामध्ये फार मोठा फरक आहे। फरक कोणता आहे? एक तर सगळ्या वर्षाच्या वाऱ्या आपल्या चालत नसतात, आपण त्या वाऱ्यासारख्या करतो, वाऱ्याच्या वेगाने येतो आणि वाऱ्याच्या वेगाने जातो। त्यातल्या काही वाऱ्या प्रामुख्याने आषाढी निकट आला, कार्तिकीचा हात, त्याच्यानंतर माघवारी आहे, पण ती काय अवघ्या महाराष्ट्रात नाही। चैत्रवारी आहे, ती अवघ्या महाराष्ट्रामध्ये नाही। माघवारीमध्ये प्रामुख्याने कोल्हापूर आणि कोकण या भागातली माणसं येतात आणि चैत्रवारीमध्ये प्रामुख्याने सोलापूर भागातल्या जिल्ह्या येतात प्रामुख्याने। पण या सगळ्या सोहळ्यामध्ये आषाढीच्या सोहळ्यामध्ये कोणता फरक असेल तर आषाढीची जी वारी, ती वारी मोकळी नाही, ती वारी वशिल्याची। वशिल्याची म्हणजे संतांच्या संगती आपण आलो ना, संतांच्या संगतीमध्ये आलो की त्याला वशिल्याची वारी म्हणाली का? ज्ञानोबाराय तुकोबाराय ते देवाला सांगतात, मूळ पापी जैसे तैसे उतरी कासे। तुझ्या निकषाला बसणारे साधक नाहीत। भगवंताचा जो निकष आहे, कोणता निकष आहे का? पंढरीची जावी, विठाई जननी, संपदा सोहळा, करीते टकळा, जावे पंढरीची, कधी एकादशी, तुका म्हणे आयुष्य हा निकष। देवाचा निकष कोणता आहे? संपदा सोहळा आवडला नाही पाहिजे। आपल्याला तर आषाढी वारी सुद्धा संपत्तीसाठी आवडायला लागली। तुझ्या निकषामध्ये बसणार नाही। साधू संतांनी देवाला विनवणी केली, आमचे साधक आहेत असे, तसे आहेत असे तुम्ही ऍडजस्ट करून घ्या। सध्या व्यवहार ऍडजस्ट शब्द आलाय ना, ऍडजस्ट करून घ्या। आम्हाला लोकांचा फोन येतो, त्या अमुक एक तारीख पाहिजे। मी फोनवर त्यांना सांगतो की गेलेली, त्याच्या पुढे लोक विचारतात ऍडजस्ट होणार नाही का? म्हणलं ऍडजस्टिंग म्हणलं मी महाराज नाही। ऍडजस्ट करणं म्हणजे काय? म्हणजे त्याची बंद करून तुम्हाला दिलं ना, तसं नाही। पण म्हणजे बघा ते लोक काय सांगून ऐकतात, तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त पैसे देत असं तर ऐकतील ते, बघा बद्दल। संत सांगतात तू यांना सामावून घे, तुझ्या निकषामध्ये बसणार नाहीत, आमची तुम्हाला विनंती आहे
तुका म्हणे खरे झाले एका बोले संतांचा. ज्या भगवान परमात्म्याच्या दर्शनासाठी आपण येतो त्या भगवान परमात्म्याचा स्वभाव तर कोणता आहे? तुकोबराय सांगतात कृपावंत किती. तो भगवान परमात्मा कृपावंत आहे. किती कृपावंत आहे? त्याला दीन लोक जास्त आवडतात. दीन बहु आवडती. कोणते दीन त्याचा विचार नंतर करूया. पण दीन लोक देवाला आवडतात आणि असे दीन त्याला शरण आल्यानंतर त्यांचा भार वाहे माथा. त्या सगळ्या साधकांचा भार आपल्या माथ्यावर घेतो. म्हणजे त्या साधकांना साकडं पडू देत नाही. करी योगक्षेम चिंता. त्यांच्या योगक्षेमाची चिंता करतो. इथेही शंका आहे, योगक्षेम कोणता? आपल्याला व्यवहारामध्ये ज्या वस्तू मिळणं त्या अप्राप्तस्य प्राप्ती योग आणि काय प्राप्तस्य परिपालनम क्षेम अशा व्याख्या आहेत. जे प्राप्त नाही ते मिळणं म्हणजे योग आहे. जे प्राप्त झाले ते टिकणं हा क्षेम आहे. हा नेमका कोणता आहे? परमार्थ करत असताना एखाद्या शब्दाबद्दल किंवा एखाद्या वाक्याबद्दल जर अंतःकरणामध्ये संदेह निर्माण झाला तर त्यामध्ये परमार्थाचं अनंत कालाचं नुकसान आहे. अनंत कालाचं. योगक्षेम हा शब्द असाच आहे. योगक्षेम म्हणजे कुटुंब निर्वाह आहे का? मग तेवढ्या पुरता मर्यादित अर्थ आहे का हा? नाही. पुढे सांगूया आपण. ज्ञानोबराय सांगतात कोणता योगक्षेम आहे. त्यांचा भार वाहे वाता तरी योगक्षेम चिंता. परमार्थाची वाटचाल करत असताना प्रत्येक माणसाचा परमार्थ चुकण्याची दाट शक्यता आहे. आपण स्वतःला कधीही परिपूर्ण शहाणे समजू नये. आपण लक्षात घ्या. भरत राजाचा परमार्थ निर्दोष आहे. भरत राजाची उपासना तेवढी कठोर उपासना आहे. परमार्थ निर्दोष होता. उपासना कठोर होती तरी सुद्धा वाट चुकला ना. भरत राजा वाट चुकला म्हणजे काय? त्यानं वाईट काय केलं सांगा? एका मुक्या मरणाऱ्या प्राण्यावर दया केली. हे परमार्थ नाही का? परमार्थच आहे. पण शास्त्र सांगताय प्रेम सर्वांच्यावर करा, आसक्ती कुठे ठेवू नका. भरत राजानं हरणावर प्रेम केलं नाही, हरणामध्ये आसक्ती झाली. एक असहाय्य मरणासन्न अवस्थेमध्ये आलेलं पाडत ते भरत राजानं जतन केलं. त्याच्यावर भरत राजाचं प्रेम बसलं, त्याच्यावर आसक्ती जडली तर दुर्दैवानं उत्तर जन्मामध्ये हरणाच्या जन्मात जावं लागलं. दया करण्याच्या प्रसंगामध्ये जर हरणाचा जन्म मिळतो तर जी माणसं 10,000 रुपयाला कुत्री विकत आणतात त्यांचं काय होत असेल? स्वतःहून विकत 10,000 रुपये आणतात. विषय काय? बोलवून वाट. अशा वेळेला साधकाला रस्त्यावरून विचलित न होऊ देणं, त्याचं स्खलन न होऊ देणं भगवान परमात्म्याची जबाबदारी आहे. बोलवून वाट तरी धरोनी दावी नीट. नुसतं नाही, हात धरून दाखवतो. मार्गदर्शकामध्ये बरेचसे प्रकार आहेत. काही मार्गदर्शक सांगतच नाही. बाबा मला अमक्या गावाला जायचंय, तो सांगतच नाही. त्याला विचारलं सांगा ना दादा, तो सरळ विचारतो की तुला सांगण्यासाठी मी उभा आहे का? सांग. वेद असा आहे, वेद सांगतो तुझ्यासाठी मी उभा राहिलेलो नाही. काही मार्गदर्शक सांगतात या रस्त्याने सरळ जा. पुढे गेल्यानंतर तुम्हाला एक क्रॉस रस्ता लागेल, तिथून उजव्या बाजूला जा. पुढे गेल्यानंतर आणखी एक डाव्या बाजूला फाटा फुटेल, तिकडे डाव्या बाजूला जा.
पुढे गेल्यावर आणखीन एक उजव्या बाजूला रस्ता फुटेल, तिथे 2 रस्ते असतील, डावा सोडून द्या, उजव्या बाजूला यातलं काय काय लक्षात राहील? सगळा गोंधळच होतो ना. शास्त्र फक्त दिशा दाखवतं, या दिशेनं जा. पण ते भगवान परमात्मा आणि संत यांचा स्वभाव असा आहे ते नुसतं मार्गदर्शन करत नाहीत, करी धरोनी जावी, ते स्वतः भवसिंधूचे काय कोडे जावी वाट चाले पुढे पुढे सांगेल. आठवलं तर सांगेल, आता आठवत आहे, नंतर आठवेल म्हणून मला सांगता येणार नाही. काय सदा मी बुद्धी योगमतम या श्लोकावरचं चिंतन फार गोड आहे, फार म्हणजे फार गोड आहे. भगवान परमात्मा सांगतात, रात्रीच्या काळोख्या अंधारामध्ये मी त्यांच्या पुढं दिवटाढून चालतो म्हणे. काय ताकद आहे. करी धरोनी जावी नीट, त्यांचा भार आहे माता, तरी योगक्षेम चिंता. साधकाने काहीच करायचं नाही का? मग भगवान परमात्म्याने तुमची सगळी काळजी करायची, तुमच्यासाठी दीन भाऊ आवडती म्हणून त्यानं वाट पाहिजे, तुमचा योगक्षेम त्यानं चालवायचा, तुमचा सगळा भार त्यानं स्वीकारायचा, रस्त्याने चालताना विचलित होऊन म्हणून तुम्हाला वाट दाखवायची स्वतः. तुम्ही काय करायचं? साधकांनी काय करायचं? साधकाची जबाबदारी आहे, साधकाची जबाबदारी आहे. तुका म्हणे की अनुसरल्या एका भावे, भगवान परमात्म्यानं जीवानं आणि भावानं अनुसरणं हे साधकांचं कर्तव्य आहे. असा जो जीव भावानं साधक देवाला अनुसरतो त्यांचा भारवा हे माता, करी योगक्षेम चिंता विठ्ठल. परमार्थामध्ये 2 मार्ग आहेत. एक मार्ग आहे साधक स्वतःच्या साधनाने, स्वतःच्या ताकदीनं, स्वतःच्या बळानं, शक्तीनं स्वतःचा उद्धार करून घेतो. एकी केली हातोपडी हाया बळी पावली, हा ज्ञानाचा मार्ग आहे देवा. 12व्या अध्यायामध्ये अर्जुनाने देवाला प्रश्न विचारला, एवं सतत युक्ताये भक्ता स्वाम परिपादते एकाक्षरमव्यक्तम तेषां के योगवित्तमाः. अर्जुनाने गोड प्रश्न विचारला. अर्जुना हा प्रश्न का विचारला माहिती तुम्हाला? नुसता विचारायचं म्हणून विचारला नाही, काय काम नाही, त्याला काय ते बोलूया. गीतामध्ये काय गप्पा मारण्यासाठी गीताने मागलं काय? म्हणजे टाइमपास. सध्या त्या फोनमध्ये व्हॉट्सअप निघाले कसे झाले. व्हॉट्सअप मध्ये माणसं टाइमपासच करत बसतात, त्याच्यावर खेळतच बसतात. काय काय त्यांना दिसतं, काय समजतं त्यातलं आपल्याला काही सुद्धा कळत नाही. ते व्हॉट्सअप कसं ओपन करायचं, कसं बघायचं याची अक्कल आम्हाला नाही, आणि नाही ते चांगलं आहे. विठ्ठला गीतामध्ये काय टाइमपास आहे काय? आपण लक्षात घ्या. 11व्या अध्यायाच्या शेवटी भगवान परमात्मा अर्जुनावर रागवले. का रागवले? अरे देवाला दुर्लभ असलेलं रूप मी तुझ्या पुढे प्रगट केलं, नको म्हणून सांगतोस म्हणजे काय? गावंढळ म्हटलं बघ, मेहनती गावंडिया, काय कोपवाचा धनंदिया. भगवान म्हणजे काय तुझ्या रागव सांगा. घरामध्ये सूर्यानं प्रवेश केला, घर मालक म्हणला तुम्ही आल्यामुळं घरामध्ये अंधार पडतोय, थांबू नका. खरंय का? घरामध्ये चंद्र आला आणि घर मालक म्हणतो तुम्ही आल्यामुळं जरा उकळायला लागले, थांबू नका. घरामध्ये कामधेनू आली आणि आला म्हणला तुला कुठला आणखी वैरण टाकायची, थांबूच नको. असा प्रकार सगळा आहे ना. गावंढळ आहे, बावळट आहे, बावळट. आम्ही परमार्थ करायला लागलो आणि एकमेकाच्या संगतीमध्ये नाशिकला गेलो पाहिजे.
सप्ताहाला तिथे केलं त्यांनी श्रीखंड. माझी श्रीखंडाची जन्मच पहिल्यांदा झाला. आम्हाला श्रीखंड माहितच नव्हतं कसं लागतं. ताटामध्ये श्रीखंड वाढलं की पिवळं दिसलं, एवढं म्हणजे पिठलं. त्यामुळे वाढताना बायला मी सांगितलं, बाई मला पिठलं वाढू नका. म्हणजे का नाही म्हणजे मला पित्त होतं. बाय म्हणली महाराज ह्या पिठल्यानं पित्त होत नाही ना. म्हणून मी पिठलं खात नाही. बाई नाही वाढलं. बाईनं वाढलं नाही. शेजारच्या सगळ्या लोकांच्या लक्षात आलं की बावळट दिसते. त्याला श्रीखंड कळत. त्याने असं ठरवलं की याची फजितीच करायची. त्यामुळे त्यांनी परत श्रीखंड म्हणलेच नाही. जेव्हा जेव्हा श्रीखंड आलं तेव्हा ते म्हणले, बाई पिठलं वाढ. मी माझ्या मनात विचार केला की माणसं काय दुष्काळात नाही लागतं काय पिठलं. सर्व जेवण संपत आलं. बाईला बरं वाटेल ना. तिला वाटलं एवढा कराडचा बुवा बिना पिठल्याचा मागायला जातो. म्हणजे तात्या माझ्या प्रेमासाठी एक चमच्यावर तर घ्या. मला आवडत नाही. घ्यावं बरं ठेवा म्हणलं. एक बारकाचा चमचा टाका म्हणलं एका घासाचा. तिने घासाचा चमचा टाकला आणि मी त्याच्यामध्ये चपाती बनवून खाल्ली. वेगळंच पिठलं दिसत. मग मी बाईला म्हणलं, बाई आणा पिठलं. बाई म्हणलं आता संपलं. गावंडळ गावंडळ शब्दाचा अर्थ काय? पिठलं फिटल मध्ये काय काम. हे आपलं मी अंदाजाने सांगितलं बरं. पण खरं आहे ते सांगतो. खरं झालेलं सांगतो. एका गावात जेवायला गेलो. आमचं एक पोरग बसलो होतो. बाहेर गेलो होता सुधारस. आता सुधारस म्हणजे जास्त असतो थोडाच असतो. सुधारस म्हणजे सोपा पदार्थ. पाहुणा आलेला करता येतो. साखरेचा पाक करायचा, लिंबू पिळायचा, झाला सुधारस. एकदम सोपं पकवान, लवकर होणार, स्वस्त असणार पकवान. तिने केला सुधारस. आमच्याकडून येणं पोरग होतं त्याला माहित नाही. त्याने वाटी उचलली भातात होती. आता काय करतो आणि लागला भात कालवायला. तुम्हाला म्हणजे भात पाते चिकट का झाला म्हणजे काय झालं. मला तूप होतं म्हणून बावळ्या तूप आहे बरी. गावंडळ. भगवान अर्जुनाला गावंडळ म्हणले. अर्जुनाला आवडलं नाही. म्हणून अर्जुना आता 12व्या अध्यायातला प्रश्न खोचक आहे. अर्जुनाने देवाला विचारलं, निर्गुणाचे उपासक आणि सगुणाचे उपासक त्याच्यामध्ये तुला कोण आवडतं. आता पकडलं का नाही कोण्याच बरोबर. तुला जर सगुण उपासक आवडत असतील तर मला गावंडळ का म्हणत असता. असं अर्जुनाला म्हणायचं होतं. मला पुढचा भाग सांगायचा नाही. मला भाग सांगायचा आहे हा की भगवान परमात्मा अर्जुन देवाला विचारतो, बुवा तुझे जे उपासक आहेत त्या उपासकामध्ये केशांके योग उत्तमा हा सांग. भगवंतांनी दोन्ही प्रकार सांगितलेले आहेत. कर्मार्थ करत असताना एक स्वावलंबी जो प्रकार आहे तो आपल्यावर अवलंबून आहे. हे सगळं साधन तुम्ही केलं पाहिजे. त्याच्यात काही कमी जास्त चूक झाली तर ते तुमची तुम्हाला तिथं दुरुस्त करणारा कोणी नाही. माकडी ज्यावेळेला झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारते तेव्हा तिथं पिलू तिला कसं चिकटलेलं असतं फेविकॉल लावण्याचा. कळतंय लोकांना फेविकॉल आपल्याला. फेविकॉल सारखं चिकटलेलं असतं तसं उपजत ज्ञान आहे. त्या त्या प्राण्यांना जे ते ज्ञान उपजत दिले तेव्हा ते उपजत. असं आहे. पोटामध्ये कुणी सांगितलेली सरपा उपजत लपा. सरपाची पिलं अंड्याच्या बाहेर पडल्याबरोबर लगेच जिथं जागा असतात तिथं लपतात. लपलेलीच वाचतात. बापिली वाचत नाही. सरप पिली वाचून त्याची खाय. अंड ओल की सरपी पिली खात असते. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. हा निसर्ग आहे. निसर्ग काय आहे. निसर्ग असा आहे की सरपिनीनं जर एक अंड घातलं तर त्याच्यामध्ये किती पिलं होत असेल तुझी काय कल्पना आहे. तर कमीत कमी 25 आणि जास्तीत जास्त 100. कमीत कमी 25 होता तर जास्त मग 100 पण होऊ शकतात. एवढी अंगात एक अंड्यामध्ये चावलं आणि मग कल्पना करी 100च्या 100 पिलं जगली तर काय होईल. निसर्गामध्ये हेच आहे की विषारी प्राणी तर त्या विषारी प्राण्यांचं संतुलन भगवान परमात्मा असं करतो.
वाघीण पिलं खाते माहिती आपल्याला. वाघीण स्वतः पिलं खाते का? हिंस्र शापत जर जगामध्ये वाढली तर त्याच्यामुळे जगामध्ये केवढं नुकसान होईल. हे देवानं संयमन केले सगळ्यांचा. ज्या त्या योनीचं संयमन देवानं केलेलं आहे. कावळा नावाचा पक्षी आहे, त्याचं जीवन 1000 वर्षात म्हणतात. 1000 वर्ष जर कावळा लागला, 1000 वर्षात त्याला जर पिलं झाली तर काय होईल काय? त्याचं संयमन असं केले देवांनी की कावळ्याची माझी सगळ्या जीवनामध्ये एकदाच अंडी घालते. ती 2च अंडी घालते. ती 2 अंडी होतात आणि त्यामध्ये 2च पिलं होतात आणि 2 पिलामध्ये दोन्ही माद्या किंवा दोन्ही नर कधीच होत नाही. एक मादे आणि एक नर होत. काय का ही सगळी निसर्गाची व्यवस्था आहे. तुम्ही नका तर मग काय करू. शाकाहार करा म्हणून सांगणाऱ्या माणसाने विषय उपदेश केला तर ते आम्हाला शिकवतात तात्या सगळे शाकाहारी झाले तर मग कोंबडी बकरी वाढतील त्यांचं काय. म्हणलं ते भगवंताचं खातं तुम्ही कशाला घ्या. अरे अशी कितीतरी प्राण्याची मांस खात नाही. मनुष्य मांजर खातो का? नाही खात. मांजर वाढले का? मनुष्य गाढव खातो का? कुत्रे खातो का? कुत्रे कुठे वाढले? असे कितीतरी प्राणी मनुष्य खात का? कुठे वाढले? मग गाढव खातो का? नाही. गाढव वाढलेत का? राजकारण सोडलं तर गाढव कुठे वाढलेत का सांगा. विषय काय? ज्या त्या प्राण्याला ज्ञान आहे आणि ते उपजत ज्ञान. तसं माकडीच्या पिलाला उपजत ज्ञान आहे की ते आईला चिकटत. त्याचा हात कदाचित सुटला समजा तर मग त्याची जबाबदारी माकडी कधी घेत नाही. पडलं ना जाऊ त्याला आपल्या उपयोगाचं नाही. हा मार्ग आहे. आणि दुसरा मार्ग आहे तो मार्ग म्हणजे साधकानं सगळी जबाबदारी कालोनिया भार हात टाकावं काय तर बाजूला विषय. आता मांजरीचे पिलू आहे. मांजरीचं पिलू मांजरी एका घरातून दुसऱ्या घरात नेते त्याच्या बापापासून वाचवण्यासाठी म्हणून. व्यवहारात लोक म्हणतात 7 घरं. 7 घरं नाही घरते ते स्वतः प्रत्यक्ष बघितलं. 7 घरं नव्हे एका दिवशी एका घरातून 4 ठिकाणी तिला ते ज्ञान दिले भगवंतांनी वाचून. त्या पिलाचे डोळे सुद्धा उघडलेले नसतात आणि ती मांजरी त्या पिलाला बरोबर मानेपाशी धरते. बरोबर मानेपाशी धरते आणि धरल्यानंतर त्या पिलू त्याची जी ऍक्शन आहे ना, मला वाटतं ज्यांच्याकडे तसले फोन आहेत ना तुमच्याकडे फोटो काढण्याचे फोन, त्या फोन मध्ये हे चित्र कॅच करावं. तुम्ही निसर्गाला कॅच करत नाही. वादळी झाडावर चित्रच नाही. महाराजाच्या भौतिक पिंडा आता ज्ञानोबाच्या ठाकूरबाच्या वेळापूरच्या कीर्तनकार्याने नाही सांगितले फोन बद्दल. ज्ञानोबाच्या सोहळ्यामध्ये सगळ्या लोकांच्या हातात फोन जाईल ते फोनच जातात. मी वैतागतो त्या लोकांना नेहमी सांगतो मी, अरे त्या रस्त्याला दिघा विसरण्यासाठी येत ना, तिथं कशाला दिघा बाबा काय म्हणतात ना
तसं काय नाही होत, तुमची आम्हाला आठवण राहिलं तुम्हाला एवढ्या लवकर आम्हाला आठवणीत का नाही लागलाय तो त्याचा फोटो काढा तुम्ही. मी असे लई काय काही तुम्हाला पॉईंट सांगत असतो नेहमी, तो फोटो काढा बघण्यासारखा. कशा त्या मांजरीत त्याला धरलेलं असतं दातामध्ये आणि ते कसं पिलो आपण बघितलं ना, चारी पाय त्याने एका ठिकाणी केले असते. चारी पाय असं मुठकुळ आपण बसलेलं असतं आणि डोळे आधी उघडले असले तरी झाकलेले असतात. निवांत त्यानं आपल्या मायला अजून विचारलं नाही नेमकं कोणत्या पालात माझा नंबर घातला. त्याला म्हणतात झालं नाही. कशाला चिंता करायची. त्या मांजरीच्या पिलाला पूर्ण विश्वास आहे की आपली माय आपल्याला आपल्या जीवनाच्या सुरक्षेसाठी सुरक्षित ठिकाणीच घेऊन चाललेली आहे. आणखीन आपण चौकशी करण्याचे कारण काय सांगा. काय कारण की आपल्याला व्यवस्थित सांभाळायचे आहे ना. त्याला म्हणायचा भक्तीचा मार्ग, योगाचा मार्ग, ज्ञानाचा मार्ग माकडीच्या पिलासारखा आहे. अतिशय सावधानतेनं सांभाळलं पाहिजे. भक्तीचा मार्ग मांजरीच्या पिलासारखा आहे. बस देवावर भार घाला आणि निवांत राहा. भगवान परमात्मा तुमची काळजी करतो. का काळजी करतो त्याचं कारण आहे की त्याचा एक स्वभाव आहे. भगवंताचे 6 गुण सांगितले. ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. मी त्याचा विस्तार करणार नाही. ते भगवंताचे षडगुण सांगितलेले आहेत. हे भगवंताचे जसे षडगुण आहेत ना तसा भगवंताचा काही स्वभाव आहे. आता या षडगुणामध्ये कृपा आहे कुठे घेऊन दाखवता का. कृपा नाही षडगुणामध्ये. पण भगवंताकडे जसे षडगुण आहेत तसा भगवंताचा काही स्वभाव आहे. स्वभाव म्हणजे काय. बहु आहे करुणा हा देवाचा एक गुण आहे. लक्षात त्यांच्या अंतःकरणामध्ये करुणा किती करुणा असावी. करुणेची काही सीमा आहे का. अहो बकीयम सनकाल. भागवतामध्ये उद्धवांनी विदुर काकांच्या जवळ भगवंताचे गुण सांगितले, करुणामय स्वभाव सांगितले की किती स्वभाव करुणाचा. हो बकीयम सनकाल कुटा विघांसया पायादत्य साध्वी असाध्वी. म्हणजे ती सज्जन नव्हती, दुर्जन होती. तिनं स्तनामध्ये विष भरलेलं होतं आणि विष भजून देवाला मारण्यासाठी आली होती. तिला सुद्धा गती देता भगवान परमात्म्याने असा विचार केला नाही की ही मला मारायला आली. ले वेगतीम धात्रिता तत्वन्यम. तिला धात्री, धात्री म्हणजे माय, जी धारण करते ती धात्री, अशी जी मायला गती द्यावी ती गती दिली.
कुठे नेला. तो उद्धव विचारतो, काका असा कृपाळू स्वभावाचा देव सोडून कोणाला शरण जावं, कोणाची मनवोनी शरण जावी, कोणाला बहु आहे त्याच्या ठिकाणी कृपाळूता कृपाळूता तैसा नव्हे देव राम देव कसा नाही हो. कृपात्र आईच्या ठिकाणी, कृपात्र बापाच्या ठिकाणी. बरं सांगतात बापाची कृपा आईची कृपा त्याला मर्यादा आहे. आईची कृपा कुठेपर्यंत आहे, मना सारिके न होता बाळकाची मारे. आपल्या मनाप्रमाणे नसेल तर आई मुलाला मारते ना. तिनं करण्याचा त्याग केला. का केला कारण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. तिला ते लग्नाच्या अगोदर झालेलं अपत्य होतं. त्यावेळेला समाजाची रचना अशी होती, त्यावेळेच्या काळामध्ये शील सांभाळलं जात होतं, समजलं होतं. पण समजा कौमार्य अवस्थेमध्ये लग्न झालं तर तिथं परत लग्न होण्याची शक्यता कमी. त्यावेळेचा प्रकार आहे तो. आता काय विचार करताय तुम्ही, आता लग्न झालं पोरगं झालं ना लग्न होतं. एक एक ज्या त्या काळामधली ती समाज रचना असते, लक्षात ठेवा. ज्या त्या काळामधली समाज बदलत असतो नेहमी. समाजामध्ये स्थित्यंतर होत असतो आणि जे स्थित्यंतर होत आहे ते स्थित्यंतर आपण त्याच्याशी जुळवून घेणं आपलं कर्तव्य असते, जास्त ताणू नये. मी बऱ्याचशा आई वडिलांना ही गोष्ट सांगितलेली आहे. खरं म्हणजे परमार्थामध्ये वर्णसंकर हे आपल्याला मान्य नाही, कधीच मान्य नाही आपल्याला. तरी सुद्धा एक व्यवहार बघत असताना आम्ही लोकांना असं सांगितलं, बाबा कुठे तर जुळलेलं आहे ना, नकार देऊ नका, ताणू नका, आपलं राहिलेले आपण सांभाळून लग्न करू नका. ताणला तर दोघे पळून जाणार आहेत, कारण सायरा टाकतो झाला. मला वाटलं नाही का बरोबर काय आता जाऊ द्या. काय म्हणा सोडून ऐकण्यासारखं मी सगळं सांगत नाही, पण महाभारत गोड आहे. तर महाभारत काय आहे, महाभारत म्हणजे मानवी स्वभावांच्या मतवैचित्र्यांचं दर्शन. तुम्हाला माहित नुसतं बोलूनच महाभारतामध्ये जी पात्र आहेत ना, त्या पात्रांचा विचार तुम्हाला करावा लागेल की धृतराष्ट्र कोण आहे, दुर्योधन कोण आहे, दुःशासन कोण आहे, तुमचा शकुनी मामा कोण आहे, द्रौपदी. प्रत्येकाची भूमिका स्वतंत्र आहे. महाभारतात एक नायक नाही. महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्ण सूत्रधार असं मुळीच नाही. महाभारत म्हणजे सगळ्या लोकांच्या स्वभावाचं दर्शनच आहे. त्याचंही काही चिंतन केलं पाहिजे. मला हा भाग सांगायचा आहे. कुंतीनं त्या मुलाला सोडलं. आता गंमत आहे का, सोडल्यानंतर तिला माहित होतं यमुनेच्या लाटेमध्ये पोरग लागणार नाही. तिला पक्क माहिती. कौरव पांडवांची धनुर्विद्या झाली. धनुर्विद्येची परीक्षा घेत असताना जेव्हा कर्ण समोर आला, कर्ण जेव्हा अर्जुनाला आव्हान दिलं की अर्जुना प्रतियोद्धा म्हणून मी तुझ्या बरोबर आहे, अगोदर माझ्या शुद्ध कर, असं जेव्हा कर्णानं चॅलेंज केलं अर्जुनाला, आणि त्या कर्णाला कुंतीनं पाहिलं
तेव्हा कुंतीच्या डोळ्यावर तिचा विश्वास बसेना. तिने त्याच्या कानातली कवच कुंडल पाहिली, आधीचं कवच कुंडल, तर तिला नक्की लक्षात आलं की आपला मुलगा. तरी सुद्धा कुंतीने, आता तिचं लग्न झालं होतं, मालक मेला होता, 5 मुलं होती, आता काय अडचण होती का पाठीमाग सांगायचं नाही. सांगितलं प्रतिष्ठा आहे ना, तिनं पाठीमागचं सांगितलं नाही. आणि महाभारत युद्ध जेव्हा ठरलं तेव्हा कुंती कर्णाकडे गेली. तिने त्याला सांगितलं की कर्णा, मी तुझी आहे. कर्णाने ते नामंजूर केलं. कर्ण म्हणला नाही, तू मी असहाय्यावस्थेमध्ये जन्मलेल्या मला टाकून दिले. जेव्हा मी तुझा मुलगा आहे तुला कळालं तेव्हा तू जाहीर केलं नाही. बरोबर युद्धाच्या अगोदर जाहीर करायला आलेली असते मी तुझा मुलगा आहे, म्हणजे तेने करून मी पांडवांच्या पक्षाला यावा असं शक्य नाही. कर्णाची स्वतंत्र भूमिका आहे. कुंतीला जाता जाता कर्णाला काही मागितले नाही. कुंती कर्णाला म्हणजे कर्ण ठीक आहे, माझा मुलगा म्हणलं नाही, दाता म्हणून तुझी प्रसिद्धी आहे. दाता जर असतील तर याच्यात मग मी तुझ्या दारात उभे राहिली तर माझी काही मागणी आहे. कर्णाला गलबून आला की आपल्या आईने आपल्याला याचना करायची नाही, तुला पाहिजे ते माग. तिला काय मागवता? ती म्हणली युद्धामध्ये फक्त अर्जुनाला सोडून बाकी सगळ्यांना मला पण अर्जुनाला मातेच्या सभासाठी सांगायला तुम्हाला मी. कर्ण म्हणणार नाही, चुकीचं मागितलं तू, उलट मी तुला वचन देतो की अर्जुन सोडून चौघालाही मारत नाही, पण अर्जुना सोडून आहे का नाही गमत सांगा. आता एक दिवशी कर्ण युद्ध करत असताना कर्णाच्या ताब्यात भीम, नकुल, सहदेव आणि धर्मराज 4ही बंधू सापडले, पण त्यांना आपल्या आईला वचन दिले. त्यामुळे त्याने चौघा नाही सोडलं. म्हणला मी तुझ्या आईला वचन दिले, जा निघून. धर्माचा तर अतिशय अपमान केला. त्याला धर्माच्या गळ्यामध्ये धनुष्य अडकवलं, त्या धर्माला गरगर गरगर फिरवलं असं, आणि नंतर सांगितलं बुवा तुम्ही कीर्तन करत नाही, इकडे येता एवढा जाऊ द्या. विषय काय? विषय आहे कुंती जर माता आहे तर त्या मातेनं कर्णाचा कोणता दोष आहे त्याला चुकून सोडून दिलं. मनासारखे न होता बाळकाशी मारी माता, का म्हणे सांगू किती बाप लेखाची. सुकोवार आहे सांगतात, तैसा नव्हे देवराव याचा कृपाळू. याच्या ठिकाणी मूर्तिमंत कृपा आहे, पण मूर्तिमंत कृपा म्हणजे किती कृपा आहे? तुकोबार आहे सांगतात, कृपावंत किती
तुकोबाने देवाची कृपा सांगतात. कृपा किती आहे? दीन बहु आवडती. त्याला दीन आवडतात. प्रमाण भरपूर आहे. वेळेच्या मर्यादित थोडी सांगून जातो फक्त. दिनाचा सोयरा भगवान परमात्मा दिनाचा सोयरा आहे ना. देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिना. मध्यंतरी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं काहीतरी शीघ्र दर्शन असं काहीतरी काढलं. लवकर दर्शन. मग त्याचा दर काहीतरी काढला होता 200 रुपये असं होतं. आपण बालाजीला जातो बघतो तिकडं. तिथं बोर्डच लावल्या बिना पासाची वारी 50 रुपये 100 रुपये 200 असं काहीतरी मनात आलं. त्यावेळेला मी मंदिर समितीला पत्र पाठवून सांगितलं होतं की पांडुरंग परमात्मा दिनाचा स्वर आहे, श्रीमंताचा नाही. त्याला श्रीमंतामध्ये घाल नका. बाबा वारकरी संप्रदाय सगळा स्वतः त्याचं सगळं स्वतः काही सुद्धा अवघड नाही. तुम्हाला पताका खंडावर घ्यायचा ना, काय काय किंमत काय ठरते? पताका 100 रुपये असेल आणि तरी 150 रुपये मध्ये 15 वारकरी झालं. अवघड सोपं. बुक्काच्या आणायला मिळतो त्या महिना करतो. किती सोपं आहे. अवघड काहीच नाही. माळ घालायच्या ना, मोठ्या मठात जाऊन माळ घेऊन या. एखाद्या महाराजाला जाऊन बघा, महाराजांना सांगा माळ घाला. तर त्या महाराज जास्त आहेत, शिष्य कमी. ह्यामुळं आता नाही म्हणणारा महाराज कुठला असतो का वाटत बघत बसला शिष्य. कुठल्या तर महाराजा पुढे जाऊन बसा आणि त्यांना सांगा आम्हाला आनंद झाले वाटते समजा काय नाही. तुमच्या कागदाच्या पुढीतला बुक्का महाराजाच्या कपाळाला लावा. बस आणली असली तर खडी साखर त्याच्या पुढे ठेवा. शक्यतो डायबिटीज झालेला महाराज बघा म्हणजे खडी साखर बी जास्त घेणार नाही. मला वाटत नाही, असलं तर मी सांगू शकत नाही, पण मला असं वाटत नाही की वारकरी संप्रदायातल्या कोण्या महाराजांना आतापर्यंत माळ घालायची असली तर दक्षिणा किती देणार आहे असं विचारायला. महाराजांच्या बरोबर केले असतात त्यांचं ते काम असतं. महाराज काय म्हणत नाही एवढी दक्षिणा सगळं सोपं आहे. उद्या द्वादशी सुटल्यानंतर 5 रुपयाचे चिरमुरे घेऊन जा. 5 रुपयाचे मुरमुरे किती येतात मला सांगता येईल. 5 रुपयाचे मुरमुरे घेऊन जा. सगळ्या गावाला वाटले तरी शिल्लक राहतात. किती सोपं आहे. आपला सोपा प्रसाद कुठे सांगा मला तुम्ही. भगवान परमात्मा दिनाचा सोय आहे. म्हणजे काय, कोणते दिन आहे ते? इथं व्यवहारिक अर्थानं नुसते दरिद्र्यासारखे घेऊ नका. केवळ दारिद्री एवढा संक्षिप्त अर्थ घेतला तर भगवान परमात्म्याला झोपडपट्टीमध्ये जावं लागलं पाहिजे. जे दारिद्र्य रेषेखाली आहेत, ज्यांना संजय गांधी निराधार योजना मंजूर झालेली आहे नाही,
दीन शब्दाचा दरिद्री असा अर्थ करायचा नाही. परमार्थ करण्यासाठी संत गरीबी झाले तो भाग स्वतंत्र आहे, तो त्यांच्या वृत्तीचा प्रश्न आहे. सर्रास भगवान परमात्मा गरीबाकडे जातो असा त्याचा अर्थ होत नाही. दीन शब्दाचा स्वतंत्र अर्थ आहे. दीन शब्दासाठी तुकोबाराय सांगतात इंद्रियांचे दिने, ते इंद्रियासाठी दैन्य झालेले. ययाती राजा हस्तिनापूरचा सम्राट होता, पण स्वतःच देवीनं तारुण्य मिळवण्यासाठी स्वतःच्या 5 मुला पुढे दीन दारा होता, मला तुमचं तारुण्य द्या म्हणून. हा इंद्रियांचा दिन. एक वृत्तीचा दिन, वृत्ती म्हणजे पैसा, तोही अर्थ नाही. दुसरा अर्थ आहे इंद्रियांचा दिन, तोही अर्थ नाही. उलट जे इंद्रियांच्या आधी नाहीत भगवान परमात्मा त्यांच्यापासून नाम नायमात्मा बलहीनी न लभते. नाही मिळत त्यांच्यासाठी सोपं नाही, लक्षात ठेवा. मग कोणते दिन आहे? मग दिन आहेत जे देवासाठी लाचार झाले. कुसारे से ती वाटे हे दिन देवासाठी दिन झाल्या. देव मिळण्यासाठी लाचार आहे. आणि जे भेटतील त्यांना विचारतात मला देव भेटेल, मला देव भेटेल का? आम्ही लहान असताना काय भेटलं म्हणायचं, ती गाठ्यात नव्हती पण आम्हाला आवडायची. भजन कोण आहे, गाठ्यात नाही. सांगावा मारुती, सांगावा मारुती की मदला कधी भेटेल रघुपती. सांग हो त्रिजटे सखी, सीता दिन झाली ना त्रिजट, मला सांग. गोपिकांनी विरहामध्ये भगवंताचं जे गीत गायले गोपी गीत, त्याच्या अगोदरचा जो अध्याय आहे तो अध्याय वाचण्यात आला. अगोदरचा अध्याय त्यामध्ये गोपिका किती दिन झाल्या हो. प्रत्येक वृक्षवल्लीला ते विचारत होत्या, तू भगवान परमात्मा बघितलास का सांग. कोणी सांग आया गोविंदा शिशू, होते वाहीला लंबाला आत्मका, कोठे आड आली हे देव, गाव आळवा करुणा कृपाली हो. तुकोबाराय सांगतात कोणी गावे आहे सांगा विठ्ठल, जरी ठावा असेल तुम्हा कोणा. आम्हाला सांगा बा कुठे भेटून भगवान परमात्मा, कसा भगवान परमात्मा आमच्या कृपा करेल, कशी भगवान परमात्मा आमची लाज राखेल. लाज रखो तुम मेरी, लाज रखो
विचारी करतो तो देवासाठी दीन होतो ना, तो देवासाठी लाचार झाला ना, दीन बहु आवडती. आपल्यासाठी जो लाचार झालाय तो देवाला जास्त आवडतो. कसं आहे, गोपिकांनी विरहामध्ये गीत गायलं, नंतर भगवान प्रगट झाले ना, तर गोपिका देवाला म्हणलं, देवा थोडा निष्ठुर का, आम्ही तुझ्यावर एवढं प्रेम करतो, तो आमच्यातून गुप्त झाला, तुला शोधलं नाही. भगवान म्हणले, गोपिकांना तुम्हाला माहित नाही मी तुमच्याकडून गुप्त का झालो. एखादी वस्तू जेव्हा आपल्या सानिध्यामध्ये असते तेव्हा त्या सानिध्यामध्ये असताना त्या वस्तूवरचं प्रेम तेवढं उत्कट नसतं. जेव्हा ती वस्तू तिथून बाजूला जाते तेव्हा आपल्या आवडीची वस्तू आपल्यापासून बाजूला गेली ना, त्यावेळेस त्या वस्तूविषयीचं प्रेम अत्यंत उत्कट असतं. अत्यंत उत्कट नाथ महाराज म्हणतात, परिणिली नवरी माही राजा किती निघाली दुरी न जाई. मी एका ठिकाणी एसटीडी बूथवर उभा राहिलो, तर लई दिवसाची गोष्ट आहे. आता एसटीडी बूथ बंद झाली, सगळे फोन आले असतात ना. उभा राहिलो तो, संध्याकाळची 8:30ची वेळ होती. मला कीर्तन होतं, कीर्तनाच्या गावातून मोर्चाची घेऊन आलो होतो. त्या गावाचं नाव सोनगीर वाघाडी, धुळे आग्रा रोड आहे, त्या रोडवर सोनगीर नावाचं गाव आहे. तिथे तो बूथ होता. तिथून 5 किलोमीटर अंतर. मी मोर्चाचं घेऊन आलो, येतो कीर्तनाच्या वेळेकडे. 8:30ला मी तिथे गेलो आणि मी बसलो तिथं. आतमध्ये एक पोरगा बोलत होता, बोलते 2-3 मिनिटं झालं, लक्ष गेलं. म्हणलं काय अजून बिल पडत नाही. 7:30, 8, 9, 11, 12, 13, 14, 15, 20, 25, 36, 38, 40, 78 रुपये. 78 रुपयाला बिल पडलं. 78 रुपयाला. आणि मी स्क्रीन पाहिले तर 23 मिनिटं पडला. 23 मिनिटं. आता बिल त्याला भरायचं, बीपी माझा वाढायचं काय करता, तरी माझा बीपी वाढला. 78 रुपये बिल. बाहेर मुलगा आला, मी जरा त्याच्या खांद्यावर हात ठेवला. मला अरे बोलला हे बोलला, कोणाशी बोलतो होता सांग. मला महाराज लग्न झालंय, मिसेस गावी गेले, तिच्याशी बोलतो. मग म्हणलं माझं चुकलं, म्हणलं कमी बोलणार त्या. तुमचं उत्कट प्रेम मला बघायचं होतं की तुमचं उत्कट प्रेम माझ्यावर किती आहे, कृपावंत किती. जो देवासाठी व्याकुळ झाला, देवासाठी लाचार झाला, नारदस्तु तदर्पिता अखिला चरता तद विस्मरणे परम व्याकुलता इति. उदाहरण काय, यथावद गोपिकांना कृपावंत किती, दीन बहु आवडती. असे जे दीन आहेत त्यांच्यावर खूप प्रेम करतो, आणि ते दीन एकदा का याला शरण आले की मग त्याची सगळी जबाबदारी स्वतःच्या शर्त्यांचा भार आहे माता. भगवान परमात्मा सांगतात, आता तुम्ही काही करायचं नाही, सगळी जबाबदारी माझ्यावर. सर्व भार याचा लागे चालवणे, ऋणवय केले जन्मोजन्मी. रुक्माईने देवाला सांगितलं की या नाम्याचा सगळा भार तुम्ही चालवा, कारण त्याला जन्मोजन्मी तुम्हाला ऋणी करून ठेवलेला आहे, त्यांचा भार आहे माता. नेदिकाळाची हाती Let's go!
करता कामा नये तयावरी काळाची दृष्टी न पडे असं भगवान म्हणतात 11-10 आमचं कर्तव्य आहे त्याला काळाच्या हातात देणार नाही त्याची उपेक्षा करणार नाही. मार्कंडेय ऋषींनी आपला आयुष्य 14 वर्षाचा आहे म्हणून भगवान शंकरांचा आश्रय केला. भगवान शंकरांच्या पिंडीवर बसून राहिले आणि भगवान शंकराचा नामजप सुरू केला तर त्यांच्या आयुष्याची मर्यादा संपल्यावर नियम आला. पण यमाला धाडस केलं ना त्यांना नेण्याचं. कारण का यमाला माहित होतं की हे देवाच्या शेजारचं मुख्यमंत्री त्यामुळे याला हात लावून चालणार नाही. विचार करावा काय लोकांच्यासाठी विचार करावा लागतो. 1977 ची गोष्ट आहे. जुन्या लोकांना नव्या लोकांना माहित नाही. 77 ला सत्ता परिवर्तन झालं. काँग्रेस सगळं संपलं आणि जनता पक्ष आत्तापेक्षा जास्त बरं का आत्तापेक्षा जास्त. आता काहीच नाही त्या मनात. 1977 ची क्रांती फार मोठी. 77 ला काँग्रेस एवढं पार ह्याच्या आपल्या जनता पक्ष 425 काहीच नाही होत त्या माणसाला. महाराष्ट्रामध्ये 48 खासदार श्रीकांत महाराज 48 जागा. 48 जागामध्ये फक्त एकच खासदार आला ते आमच्या कराडचा 19 वजनदार होते म्हणून. आता हे सगळं राजकारण तुम्हाला सांगायचं काय झालं. बाईनं काय केलं ते 1976 ला आणीबाणी जाहीर केल्यामुळे त्या सगळे पक्षाचे वगैरे ते सगळे 11 महिने तुरुंगात होते. सगळे मोठमोठे देंड त्या 11 महिन्यामध्ये त्यांनी एकीकडे का म्हणजे आपण एक वांटून देत नाही सगळे एकत्र येऊया. बाहेर आले ते जनता पक्ष तयार करून बाहेर आले. त्यावेळी तुम्हाला सगळे मला सांगायचं नाही. त्यांनी प्रचार कसा केला तुम्हाला सांगतो त्यावेळेला. त्यावेळी त्यांनी असा प्रचार केला की भगवान श्रीकृष्णाचा जन्म काळाचा हात झालाय. जनता पक्षाचा जन्म काळा झाला. मला हे सांगायचं नाही हो. त्यांना 11 महिने बाईनं डांबलं होतं. त्यांनी ठरवलं की या बाईला एकदा तरी डांबायचं. एक दिवस हिला हातकड्या घालायच्या आणि तसं त्यांनी लोकसभेमध्ये ठराव करून काय करून ते सगळं आणलं आणि इंदिरा गांधीच्या अटकेचं वॉरंट काढलं. इंदिरा गांधीच्या अटकेचं वॉरंट काढलं आणि इंदिरा गांधीला अटक करण्यासाठी त्या फौजदाराला त्याच्या अंगाला कापड भरलं. कापड तुम्हाला मला नाही दुसऱ्या कुणाला पाठवा. तो जेव्हा बाईंच्या बंगल्यावर गेला तर त्या बाईने त्यांचं स्वागत केलं. बाईने त्याला बोला काय त्याला सांगायचं झालं नव्हतं मी तुम्हाला पकडायला होता अटक करण्यासाठी आलो. शेवटी त्यानं कसं तर तो कागद त्यांच्या हातात दिला. तो वगैरे देताना त्याचा हात सरसरत होता. इंदिराबाई हसल्या. कुठ बात नाही. तिनं त्यांना असं विचारलं नुसतंच गाडीत बसायचं का हात गाडी घालणार आहे. अवघड असते. म्हणजे घडलेली घटना म्हणून सांगतो तुम्हाला मी. बाईनं अटक झालेली बातमी सगळ्या भारतात पसरली आणि अर्ध्या तासात सुटलेली घटना. जाऊ दे आपल्या तिकडे जायचं नाही. म्हणजे वजन दिली हा सोडून द्यायचं. विषय काय कसं काय शेवटी त्यांनी मार्कंड ऋषीला सांगितलं बाबा इकडे असं गोष्टीला सोडून येणार. मार्कंड ऋषीला माहित होतं की ही जागा सोडली काही कर नाही. त्यामुळे ते म्हणले मी ही जागा सोडणार नाही. नाईलाज म्हणून शेवटी आम्हाला तिथूनच पाश आता लांबून मार्कंडीच्या गळ्यात टाकला. गळ्यात पाश टाकल्याबरोबर मार्कंडी नमः शिवाय म्हणून जे पिंडीला घट्ट मिठी अशी मारली. पिंडीला घट्ट मिठी मारल्याबरोबर पिंडीतून भगवान शंकर बाहेर आले. असा टिशू फेकून मारला तर त्या दिवशी यमाची पुण्यतिथीच होणार होती. यमानं तो टिशू कसा तरी चुकवला. तो लागला तरी येण्या आता रेडामध्ये निर्बुद्ध जातात मुळात. त्याला त्रिशूळ लागल्यावर त्यानं जो डिस्को केला यम खाली रेडावर. जाऊ दे पुढे तुम्हाला सांगायचं. पुढे यमानं तक्रार केली म्हणजे बरोबर नाही असं काय करा. भगवान म्हणले बाकीचं काही आम्हाला घेणं नाही. तो माझ्या जवळ असताना तू एवढं धाडसच कसं केलं होता.
बाकीचं नंतर लोक असेल ते आम्हाला त्याची मुदत संपली होती. आम्हाला मुदतीशी काही घेणं नाही. म्हणले मुदत कुठं संपली, कुठं तुझ्याकडे पकड वाढवलं दाखव. म्हणजे त्याच्या कपाळावर आहे, कपाळावर लिहिलं असतं ना. बघितलं तर मार्कंडेय ऋषींच्या कपाळावर आकडा होता 14. काय म्हणाय म्हणजे 14 आकडा. म्हणले 14 आकडा आहे, थोडं खुलासा आहे का सांग. वर्ष महिने दिवस काय लिहिले का तुला. यम म्हणलं अशी पद्धत नसते, आम्हाला काय घेणं नाही पद्धतीचं, तिथे लिहिलंय का सांग. आता यमाच्या लक्षात आलं की जमणार नाही. मग यमानं म्हणलं बरं ठीक आहे, काय कराय सांग, काय करायचं. यमानं विचारलं 14वर किती पूज्य द्यायची सांग. भगवान म्हणले पूज्य द्यायचंच नाही. मग करायचं काय. म्हणजे शिशपेन्सिल हातात घे, लिही, मी सांगतो तुला लिही. 14 लिही पुढं काय कल्पे. 14 कल्पे. 14 कल्पे म्हणजे 7 मध्ये झालेले. 14 कल्प. पण ते यमानं सांगितलं त्याला जास्त होते हो. भगवान म्हणजे तुला घेणं काय सांग, फक्त लिही बाकी त्याचा भार आहे माता. भगवान परमात्मा त्याचा सगळा भार आपल्यावर घेतो. ये दी काळाची अति सेवकाची तुका म्हणे आईची ब्रिदावळी सांगा. दिन म्हणजे व्यवहारातला नाही तर योगक्षेम म्हणजे आपला जीवन निर्वाह नव्हे. एवढा सामान्य अर्थ कधी करू नका. जीवन निर्वाह तो चालवतो. काय विशेष आहे हो. एक पंडितजी गीतेचा अर्थ सांगण्यासाठी राजाकडे जायचे आणि रोज एका श्लोकाचा अर्थ सांगायचे राजाला रोज. आणि तो अर्थ सांगितल्यामुळे राजा त्यांना एका दिवसाचा शिधा द्यायचा.
9व्या अध्यायामध्ये 22वा श्लोक जेव्हा आला, अनन्या चिंतयन्तो मां ये जनाः परिपासते तेषां नित्यायुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. त्या दिवशी त्यांनी जो अर्थ सांगितला त्या दिवशी राजा म्हणला, काका आत्तापर्यंत अर्थ बरोबर आहे पण आजचा अर्थ चुकला, त्यामुळे आज तुम्हाला शिकायला मिळणार. पंडितजींना राग आला. पंडितजी म्हणले, महाराज तुम्ही असं काय म्हणताय, मी गीता शिकण्यासाठी एवढा मी अभ्यास केलेला आहे, सगळ्या व्याकरणांचं चिंतन मी केले, त्याच्यासाठी 12 वर्ष काशीत घातली. घातली म्हणजे घालवली. मला वाईट खोड अर्थ म्हणतो तुम्ही सैराट म्हणा. रागा रागा पंडितची घरी आली. बायको म्हणली, शिदा आज उपवास आहे, उपवास. आणि दिली म्हणजे अहो चतुर्थी आहे म्हटलं. अहो पण राजांना हरिदिनी जाहीर केलेली आहे. कारण काय, राजा म्हणे तुम्हाला अर्थ कळत नाही. तावा तावा इतका मी शिकलो, इतका पंडित झालो, राजाला काय कळतं, व्याकरण पदच्छेद अन्वय सगळं मला कळतं व्यवस्थित. बायको म्हणली, श्लोक होता तेवढा तर सांगा. ते म्हणले 9व्या अध्यायातला 22वा. बायको आता पंडितजीचीच बायको होती ती. ते म्हणले, जास्त राग मानू नका पण राजाचं बरोबर. अरे राज तुला घरात बसून राहतं, तू घरकाम तुला काय करतं, मला जे कळतं ते सांगते, राग मानू नका पण तुम्हाला अर्थ नाही करायला. आता काय करायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले, आंघोळ वगैरे झाली, अन्निक झालं, निघाले. बायकोनी कुठं चालला, म्हणले राजाकडे जाऊ नका. का तर आज उपवाशी करू आपण काहीतरी ऍडजस्ट, जाऊ नका जाऊ नका म्हणले, उद्या जाऊ नका. अगं पण का जाऊ नका तर घर. 2 दिवस पंडितजी गेले. तिसऱ्या दिवशी राजाकडे म्हणाला, काका तुम्ही गीता सांगण्यासाठी आलं नाही. बायकोनं सांगितलं तुम्ही राजाला जाऊन सांगा मला 22व्या श्लोकाचा अर्थ आम्हाला कळाला आहे. विठ्ठला विठ्ठला. त्याची चिंता काय खावे मला, राजाला निरोप पोहोचला. राजा घरी घेऊन आला, पंडितजी तुम्हाला अर्थ कळाला. रोजच्या उदरनिर्वाहासाठी एक श्लोक सांगायचा का. भगवान परमात्मा सगळ्या जगाचं पोषण करू शकतो, तुम्ही स्वतःची काळजी काय करता. एवढा मर्यादित अर्थ नाही. मी हा भाग सांगतो. याचा अर्थ काय, भगवान ज्ञानोबराच सांगतात काय अर्थ आहे. ज्ञानोबराच सांगतात, तया माझ्या सायुज्याची काल तरी तेची पूर्वी कोण का सेवा होती आज तरी प्रेम तुझे. आईचा मनी जो जो धरीची भावो तो तो तयांचा लागे देवानी दिलेल्यांचा निर्वाहो. मी जी करी हा योग क्षेम वागवा तयांचा मदती पडीला सांगवा. भक्ताला प्रेम देणं, भक्ती प्रेम देणं आणि त्या भक्ती प्रेमाचं जतन करणं हे देवाचं कर्तव्य. बोलो म्हणून महाराज त्यांचा भार आहे माता खरी योगक्षेम चिंता. मग निघाल्यानंतर कुठेतरी मार्गामध्ये खलन होत असत. देवा अरे भाग्यवान समजा वारकरी संप्रदायात आला तुम्ही म्हणून. त्या मी सांगितलं ना त्या पद्धती कीर्तन वारकरी संप्रदाय लक्षात ठेवा की ज्या संप्रदायामध्ये थोडं जरी चुकलं तर सांभाळून घेणारे किती महाराज लोक आहेत. किती लोक तुम्हाला सांगू शकतो कुठं जाल एका ठिकाणी गेल्यानंतर आणि काय चिंतन करायला सांगायला वाटलं. तुम्हाला चुकताय सांगणार कोण आहे तिथं, कोणच नाही. एकुलता एक महाराज जो कोणी तुम्ही त्याच्या काळात हार घातला असेल खरा, त्याच्या पलीकडे काय नाही. पण त्याच चुकतंय का नाही त्याला माहिती नाही. तुम्हाला काय दंड सांगायचं.
अवघड गोष्ट आहे ना. हा, लक्षात ठेवा. आणि म्हणून कुठं जाऊ नका, हा संप्रदाय म्हणून कुठं जाऊ नका. उगा पडून जाईल काही काय बा, उगाची संताचे पायी. कराडमध्ये 15 दिवसाच्या पूर्वी माझ्याकडे काही माणसं आली. कुठला तर दिल्लीतला महाराष्ट्र, काही नाव सांगितलं माझ्या लक्षात नाही. ते मला काय म्हणे, अगोदर त्यांनी फोन केला कराडमध्ये, येऊ का? म्हणजे या. आई म्हणते या. आले माझ्याकडं. आणि आल्यानंतर त्यांनी सुरुवात काय केली, ते म्हणले कराड तालुक्यामध्ये आपल्याला शेतकऱ्याला सावध करायचं आहे. त्यांना माहित असावं कदाचित शेतीसाठी मी काही प्रयत्न करतो म्हणून. म्हणजे त्यामध्ये तुमचं सहकार्य पाहिजे बस, बाकी काय नाही. शेतकरी एकत्र करायचे तर त्या शेतकऱ्यांना आम्ही काही शेती संबंधी सांगणार आहोत. मी त्यांना एक साधा प्रश्न विचारला, तुमचे महाराज राहतात कुठं? दिल्लीत. मी म्हणलं तुम्ही जर अध्यात्मातली माणसं आहे तर अध्यात्मामध्ये शेती कसं करायला हा विषय आला का? मला समजून घ्यायचं. आता मी ठरवत आहे तुम्हाला चांगलं माहिती. मी त्यांना स्पष्ट विचारलं, तुमच्या महाराजाची शेती किती आहे? थोडी सांग. म्हणजे त्या शेतीच्या बांधावर तुमचा महाराज कधी गेला का तेवढं सांगते. तुम्हाला शेती म्हणायची असेल तर माझ्याकडे शिकून जा म्हणलं, मी बांधावर बांधून म्हणलं त्या वापरत चालणार म्हणजे मला विचार मी सांगतो तुम्हाला. बाकी मला काय सांगायचं नाही. हो, या लोकांना याचं प्रेम निर्माण झालं कसं एकदम माझ्याकडे? इतकं सोपं आहे. मला हे सांगायचं भाग लक्षात. इथे ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे सारखे समर्थ संप्रदायाचे महात्मात्मे आहेत, जे तुम्हाला तसोवर चुकून देणार नाहीत. आणखी कुठे बघा इयर करायला हलका शब्द वापरायचं म्हटलं तर मग उघड सवय लागली, एरड करा सवय लागली. ती तिकडली जरा तो मग तिकडली भजी कशी लागतात, तिकडला वडा कसा लागतोय, आणि भजन गेलं ना तिकडे पुढे. काय म्हणला वडा म्हणजे वडा का वडा कुठं? आई मला करून दे वडे गेले की त्याच्यात भाजणार कसं लक्षात. तू वडा खायला गेला तर आमच्या गवळीमध्ये कोशिंबीर वडा वांग सगळं आलं होतं सकाळी एका ठिकाणी. गेलं ना भजन सगळं त्या वड्यामध्ये भाज्यामध्ये भजन केलं. मोठी अडचण आहे. दिल्लीत चालताना काय अभंग म्हणतात, भय नाही जन्म घेता मोक्ष सुखा सांगला आता. एका भाज्याचा वाचायला दिल्लीत बाहेर मोक्ष लोकांना हात सोपं आहे ते. बोलोरी दिवा भगवान परमात्मा साधकाला फुलून देत नाही. मला जास्त सांगायचं नाही. अर्जुनानं देवा पुढे प्रश्न काय मांडला होता, एकम म्हणतो मिथ्यामी मतोपी मधु त्रैलोक्य राज्य से हे तो किन्न वही तुझे. अर्जुनाचा प्रश्न आहे की एकम म्हणतो मिथ्यामी, मी यांना मारण्याची इच्छा करत नाही. भगवान म्हणजे त्यांनी तुला मारलं तर चालतंय, मृतोपी त्यांनी मारलं तरी चालेल, पण मी त्यांना मारणार नाही. केवढा निर्धार होता त्याचा. एवढ्या निर्धारापासून भगवान परमात्म्याने त्याला वळवला. किती वळवला सांगा. दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान म्हणले, अर्जुना या जगाचा कोणीतरी नियंता आहे, आणि तो नियंता लोकांना प्राण्यांना जन्माला घालतो मारतो. हे खातो तुझ्याकडे कधी बसून आलं सांग. मी मारणार आणि हे मारणारे ते कुठे ठरवलेस तू? मला विस्ताराने सांगायचं नाही. पुलो निधी वाट. भगवान श्रीकृष्णाच्या जागी आपला जर नंबर असा भंडारा त्या काढ करतो. त्याला जर अर्जुन असं म्हणलं असता की मला सगळं वैराग्य निर्माण झाले, तर आपण काय सांगितलं असतं, अत्यंत सुंदर योग आहे की सगळ्या प्रपंचात तुला वैराग्य निर्माण झाले, हीच चांगली वेळ आहे. आज आषाढी एकादशी आहे. उद्यापासून चातुर्मासाचे प्रवचन चालू होतात. तो ऐकायला बस, मी सांगायला बसतो. आपण दोघच परमार्थ करू. नाही बोलवून ये दिवा भगवंतानी. भगवंताच्या निर्याणाच्या वेळेला उद्धव भगवंताकडे शरण गेले. उद्धवांचा आग्रह काय होता? उद्धवांचा आग्रह होता मला घेऊन चला, मला ठेवू नका, मला बरोबर घेऊन चला. भगवंतांनी त्यांना सुद्धा सांगितलं असं नाही. असो उदाहरणं भरपूर आहेत. तर भगवान परमात्मा साधकाला बोलून देत नाही. करी धरून डावी नीट त्याचं बोट धरून अपने जनसू भूल न देवे करही धरावी वाट बसावी. स्वतः त्यांचा मार्गदर्शक होतो
पण कोणाचा होतो तुका म्हणे जीवे आणि सगळ्या एका भाविक एक भावाने भगवान परमात्म्याकडे गेल्यानंतर भगवान परमात्मा त्यांना अंतर देत नाही. त्यांचा भार आहे माता काही योगक्षेम चिंता आपण आशा देवालेला ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, निवृत्तीनाथ, चौपान काका, मुक्ताबाई, अजून कोणी संत आहेत. त्या सगळ्या संतांच्या संगतीची सगळी चालत आलेलो आहोत. भगवान परमात्म्याला शरण जावं, भगवान परमात्म्याला हेच मागावं, तुमच्या ठिकाणी आमची निष्ठा या अभंगाप्रमाणे जीवाभावानं तुमच्या ठिकाणी राहावी आणि आमच्या हातून आमचा मार्ग कधी सुटू नये. का भगवान परमात्म्याला हेच मागावं. वारकरी संप्रदायाची दीक्षा आहे, पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला, कपाळाला गंध नेहमी लावत त्याला. काही माणसं माळ घालतात पण गंध लावत नाही. म्हणजे का लावत नाही म्हणजे आमचा व्यवसाय असतो, व्यवसायात आणि गंधाचं काय संबंध आहे? गंध लावत लक्षात ठेवा. या गंधामधलं सामर्थ्य तुम्हाला कोणाला माहित नाही. गंधामध्ये हे सामर्थ्य आहे की जो मनुष्य कपाळ भरून गंध लावतो, वारकरी मुद्रा लावतो ना, त्याचं डोकं कधी दुखत नाही. बघा गंध आहे ना तो शीतल आहे ना, गोपीचंदन हे शीतल आहे. शीतल असल्यामुळे इथं कपाळाला लावल्यानंतर आपल्या मेंदवामध्ये जे विचारचक्र चालतात त्यांना आपला जो मेंदू गरम होतो ना, तो शीतल करण्याचं सामर्थ्य त्या गंधामध्ये. पवित्र अशी तुळशीची माळ घालावी, कपाळाला गंध लावावा, तुळशीला पाणी घालावं. लक्षात ठेवा. रस्त्याने येताना दिल्लीमध्ये तुळशीची व्यवस्था का केलेली आहे? दिल्लीमध्ये तुळस का? दिल्लीमध्ये तुळस एवढ्यासाठी की आपण प्रवास करत असताना तुळस मिळत नाही. दिल्लीतल्या सगळ्या वारकऱ्यांना तुळशीला पाणी घालण्याचा योग यावा म्हणून दिल्लीमध्ये तुळस आहे. आता खरं सांगा, आळंदीपासून पंढरपूर आपण किती दिवस पाणी घातला? जरा डोसकं खाजवा, तुमचं खाजवा डोसकं काय. आपल्या तुळशीची आठवण सुद्धा झाली नाही. तुळशीच्या शेजारी बसून तुळशीवालीला कधीच विसरला नाही. तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला, तुळशीला पाणी घालत चला, गायीची सेवा करा. महाराष्ट्र शासनानं गोहत्याबंदी जाहीर केली. परिणामतः बऱ्याच लोकांना असं वाटलं की उरलेल्या गायींचं काय करावं. एक लक्षात घ्या, उत्तर काळामध्ये काही माणसांनी आम्हाला असा प्रश्न विचारला, आता गायीची आवश्यकता काय? शेतीमध्ये सगळे अवजार यांत्रिक निघालेत माहित आपल्याला, अगदी काय ठेवत नाही सगळं काय. आता भांगरण्याचं यंत्र बी निघाला सगळं काय काय. बैलाचं कामच ठेवलं नाही बद्दल संपूर्ण. मग आता काय आवश्यकता? आम्ही लोकांना सांगितलं उलट पुढच्या काळामध्ये गायीची आवश्यकता जास्त आहे. आणि जितकं हवेमध्ये प्रदूषण जास्त तितकं पाऊस अनियमित जास्त. लक्षात
आमच्या कराडला मी काल जाऊन आलो तर कालपर्यंत पाऊस चालूच होता. बोला 8-10 दिवस पाऊस उघडलाच नाही अजिबात आणि इकडे आलाच नाही. हा जो अनियमितपणा आहे, हा निसर्गाचा संतून राहिलेला नाही, त्याचं कारण आहे गाई. तुम्ही गाईची संख्या कमी केली ना तर हवेमधला ऑक्सिजन कमी होणार आहे, म्हणून गाईची पूजा करा. आमची व्याख्या आहे, ज्याच्या दारात गाय नाही तो शेतकरी नाही, आणि ज्याच्या दारात गाय नाही तो वारकरी नाही. महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यांनी गाय पाळली, प्रत्येक वारकऱ्याने गाय पाळली. अरे गाय शिल्लक राहणार नाही, येणार का काय तुम्ही? एवढ्या गाय कुठे आहेत? बघा एवढ्या गाय कुठे आहेत? कारण कधीतरी वारकरी संप्रदायातल्या साधकांचे कधीतरी सर्वे कराल का नाही? किती साधक आहेत, करा सर्वे. एवढी जर कुटुंब आहेत आपल्या वारकरी संप्रदायामध्ये, त्या प्रत्येकाने जर गाय पाळली तर गाय तर राहणार नाही पाळायची शिल्लक. गायची पूजा करा, तुळशीला पाणी घाला, ज्ञानेश्वरी गाथा भागवत हे ग्रंथ नेहमी वाचताना सदाचार कधीही सोडू नका. परस्त्रीची अभिलाषा कधी सोडू नका. परद्रव्य परनारी यांचा घरी विचार हे आपल्या वारकरी संप्रदायाची 2 सूत्र आहेत. परधनाची अभिलाषा करू नका, परनारीची अभिलाषा करू नका. जीवनामध्ये अनासक्त वृत्तीनं राहावं. भगवान परमात्मा ठेवतो तोपर्यंत संतोषानं राहावं. आणि ज्या दिवशी भगवान परमात्म्याचं बोलवलं येईल त्या दिवशी राजी खुशीनं अक्कल हुशारीनं कोणतीही तक्रार न करता गपचूप गाडीत बसावं. हे जीवनाची सूत्रे. शेवटचं वाक्य सांगतो, सेवा संपवतो. कोणतंही व्यसन करू नका. वाढ करायला चहा सुद्धा नाही पाहिजे, बाकी सोडून द्यायला आमचं. कोणतंही व्यसन करू नका. 2 वेळेला भरपूर जेवत चला, काही कमी पडत नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून त्यामध्ये किती व्यसनामध्ये पैसा टाकतो. आणि प्रत्येक गोष्टी सांगितलेल्या आहे, पण अजून काही ज्ञानचे प्रमुख आहेत, त्यांच्या डोक्यात ते बसत नाही. आणि चहामध्ये किती पैसे जातात, तंबाखूमध्ये किती जातात, गुटख्यामध्ये किती जातात, दिव्यामध्ये किती, पानामध्ये किती जातात ते सांगा. एवढा पैसा रस्त्यावर जातात या सोहळ्यामध्ये. कोणतंही जीवनामध्ये व्यसन करू नका. निर्व्यसनी राहा, निर्विकारी राहा, आणि बस भगवान परमात्म्याचं चिंतन करा आणि भगवान परमात्म्याची शरणागती करायला मिळणार. जीवे